ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सत्यनारायण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहत आहोत. चांगदेव 65 बद्दल आता किती बोलावं अवर्णनीय ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वर्णन करणं शक्य कारण एका आत्मज्ञानी जीवनमुक्त महात्म्यानं झालेल्या महात्म्याने एका महान योग्याला केलेला हा उद्देश तो अतिशय हिंसकाचा उद्देश. काल आपल्याला 47 त्या 47 मध्ये सांगत होते की कैसे तुझा आत्मयात मध्येच ते बोलून आले आणि चांगला मी जसा आत्मा पाहतो ना तसंच तुझ्यामध्ये पाहतो. कैसे तुझा आत्मयात आहे देखोगी निश्चित. आणि मग जेव्हा मी तुझ्या आत्म्यामध्ये पाहतो ना मी तर आत्मस्वरूपच आहे. ज्ञानोबा आत्मस्वरूप आहेत आणि ते चांगदेवाच्या आत्म्याकडे पाहतात. म्हणून हा आत्मा आणि तो आत्मा एकच आत्मा एकच आहे ना. आपल्या दोन नाहीये. शरीर दोन असतात. शरीराने केला तुम्ही सगळे पशु पक्षी सगळे जीवन पण आत्मा एकच सगळ्यांचा. तसं चांगदेवा तुझ्याकडे पाहत असताना तुझ्या आत्म्याकडे पाहत असताना मी माझा आत्मभाव तुझ्यामध्ये गेल्याकडे आपण एकूण होऊन जातो आणि मग तुला पाहणं होते. तू पैसा देखो गेल्या मीच तुला पाहत असताना मीच माझं आत्मात्म्यामध्ये होऊन जात. कैसे तू पैसा काही कल्पना मग तुझी कल्पना कशी पाहिजे बाबा काय समज निश्चित महत्वाची आणि झालेले कालचा थोडासा बागडवून दिला होता. ज्ञानेश्वरांना चांगदेवाचं आत्मस्वरूप होऊन आपलं लक्ष नेहमी शरीराच्या बाह्य आकाराकडे आणि बाह्य क्रियाकर्माकडे असते. त्यामुळे आपल्या भेटीमध्ये होणारा आनंद मी तुम्हाला काल सांगितलं की तो विषयानंद असतो. दुसऱ्या प्रकारचा जो आनंद असतो तो आपण साधनेत बसलो किंवा ध्यानात बसलो त्यावेळेला तो विषय आनंद असतो. तिसरा जो आनंद आहे तो आत्मानंद आहे, स्वरूपानंद आहे. हा स्वरूपानंद पाहत असताना जाणून होतात आणि चांगदेवा तुझ्याकडे पाहत असताना माझ्या स्वरूपाचा आनंद पाहून येतो आणि या आनंदामुळे मला असं वाटतं की तुला भेटावं, तुला पाहावं, तुझं दर्शन घ्यावं.
ज्ञानवाणी का सांगितलं जातं मी तुझं स्वरूप हा कशाला माझे स्वरूप दिसून जातो माझ्या स्वरूपांचे स्वरूप कालची ज्ञानवाची मी आपण पाहतो कोणती काल गरी काना वचनाची काना वचनाची भेटी सरिसार्थ पैकी ज्ञानेश्वरीने सांगलेले त्या अर्जुनाला भगवान सांगतायत की अरे अर्जुना तुला उपदेश करत असताना तुझ्याशी कान आणि वचनाच्या भेटी अर्थात भगवंताचा उद्देश ज्ञानाचा उद्देश फार वेगळा आहे भगवान आपल्या भगवत स्वरूपातून इतर खाली गेले हे अर्जुनाशी बोलू शकतात ना म्हणून तुझ्या कानाला तुझ्या वचनाला भेटून मिळतात हे तिची मी तुझ्यासारखा देव मानून म्हणजे भगवंताचं हे केवढं महत्व भगवान आपल्या स्वरूपात असतात परंतु ते आपलं आत्मस्वरूप त्यासाठी विसरून जातात आणि मग हे भाव देतात खालच्या पातळीवर देतात प्रकृतीच्या स्तरावर देतात आणि मग त्या काना मनाला समजेल असं ते बोलतात ते जर तसं बोलले नसेल तर ते अर्जुनाचं शक्यच नव्हतं वस्तू होण्याची होऊन तुझे परंतु माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा तुझा भाव इतका असं काय जातो की तू ते ब्रह्म सुद्धा वस्तू म्हणजे आणि असं ज्ञानेश्वरीमध्ये पुस्तक ठेवण्यात आलेलं आहे की तो अजून भगवंताचा तो उद्देश ऐकत असताना ओढून जातो आणि मग भगवान त्याला मिठी मारतात कळतात त्यावेळेला तो आपला देह पूर्ण विसरून जातो तो आपला देह विसरून जातो आणि विलीन व्हायला लागतो भगवंतामध्ये भगवंतामध्येच तो एकूण व्हायला लागतो म्हणजे भगवंताला हे असं आवडलं हा जर माझ्याकडे विलीन होऊन गेला हा जर आपण स्वरूपात आला तर पुढे याच्याकडून मला जे काम करून घ्यायचं ना ते कसं काय करून घेतात म्हणून भगवान त्याला पुन्हा शुद्धीवर आणतात त्याला खाली आणतात असं दोन ठिकाण झाले ज्ञानेश्वरी हे असो दिशी ज्या घडत आहे ज्ञानेश्वरी मला सांगताय सद्गुरूचं कृपा होणारे भगवंताचं कृपा होणारे एवढं असतं की ज्याच्यावरती दृष्टिपात करतील ज्याच्यावरती दृष्टी धरतील किंवा हा पद्मकर्म हा बनते किंवा हा पद्मकर्म हा पद्मासारखा कमळासारखा हा ज्याचा मार्गात करेल हे अतिशय कृपाचं विधान आहे ज्ञानेश्वरी तेव्हा हे असो दिशी ज्यावर की हा पद्मकरू माथा पालखे तो जीवच करीत ते महिषाश तेव्हा तो जीव हा असलेला साधक शिष्य असतो सद्गुरूच्या माथ्यावर हात ठेवल्याने किंवा त्या दृष्टिपाताने तो भगवान महेश्वरी शंकराची बरोबर करावे एकदम शंकर शिव त्याला हे प्रत्यक्षात ज्ञानवाणीचं ज्ञानेश्वरीतलं कथन आहे त्याला ज्ञानवाच्या आत्मसिद्धीत आहे भगवंतात आहे ज्ञानवा खाली कारण खाली आता आधी चांगले खालच्या अवस्थेत पण त्याला आता वरच्या अवस्थेत यायचे ना त्याला आपल्या स्थितीवर आणायचे आपली स्थितीमध्ये मग आपण खाली जाऊन पाहून द्यायचा
तिथं तो ऐकून होता तो अर्जुनाला भगवान देतो आणि त्याच्याकडून खालचा करूनच काम करून घ्यायचं होतं. ज्ञानला त्या सावलीवांना आपल्या स्वतःमध्ये घ्यायची आपल्यासारखे करूची आणि म्हणून मला सांगितले की असा हा शब्द आहे जीवाला शिवाला मिळणार. आपली साधना ही महत्वाची आहे. ही साधना करायलाच नाही भाजनी नाही. ऐसा स्वामी राय ऐसा कृपालु स्वामी राज आदि पुरुष देवादिदेव. हा सद्गुरु असो तो आदि देवाचा देव. शिष्यास निजपदी ठाव ऐक्य रूपे दिला. शिष्याला असं ठिकाण दिलं त्या सद्गुरुरायांनी त्या अनुग्रहाने प्राप्त केलं की तो निजपदी आत्मपदी निजपदी आत्मपदामध्ये ऐक्य रूपाने स्थिर होते. हे सद्गुरूची महान कृपा आहे. त्या साधकाचे कथा अधिकार समजतात परंतु सद्गुरूचं सामर्थ्य मिळवून अशा प्रकारे कालचा हा विषय संपलेला आहे. अशी थोडीशी आणखी जरा अवघड तर नाहीये. वास्तविक असे वाटत की इतकी सोपी नाहीये परंतु असं म्हटलं जातं की ही ओळी जी आहे ना ही सगळ्यात अवघड ओळी आहे. जुळ्या आता कसे अवघड आहे. समजले समजले जो जागोनी नींद देखे. जो जागोनी नींद देखे तो देखणेपणा जेवी मिटे. तो देखणेपणा जेवी मिटे. तू ते देखो मी ठाके. तू ते देखो मी ठाके. काही न हो काही शब्द सोपे शब्द कठीण नाही परंतु मराठीमध्ये समजणार. त्यामुळे मराठीतले आणि परिचित शब्द आहे बघा. एक एक शब्द सांगतो मी आणि जो जागोनी जागा झाल्यावर जागा म्हणजे ते नंतर झोपलेला तो जागी होतो. झोपेतून जागा झाला. झोपेतून जागा झाला जागोनी नींद देखे. झोपेतून जागा झाल्यानंतर जागृतीमध्ये तो नींद पाहतो निद्रा पाहतो झोप पाहतो. जसं शक्य आहे. राग आणि ती गेली असं आहे ना. ज्ञानवा सांगणारे जो कोणी जागा होऊन झोप पाहतो नींद देखे तो देखणेपणा जेवी. तो आपला देखणेपणा जो आहे पाहण्याचं जे दृष्टीचं आणि स्वरूपात अनुसंधाने त्याला मुक्त म्हणजे जो कोणी जागा होऊन झोपेला पाहून इच्छितो त्याला निद्रा न दिसल्याने काय दिसेल तर जागा झालेली आहे ना.
तुला वाटतं मला माझी झोपायची आहे, तिथं झोपेतून बाहेर आलाय, रागात आलेला आहे, आणि तुला काय वाटतं की मला ती झोपायची. काय त्याला निद्रा न दिसल्याने कारण तो दिसू शकत नाही. जाग आणि झोप या भिन्न गोष्टी आहेत ना, विरोधी गोष्टी. तुला आम्हाला इथं जाग नाही, याचं झोप नाही. दोन्हीकडे घरांचा तेव्हा म्हणतात की जो झोपेतून जागा होऊन झोपेला पाहायला जाईल त्याचं पाहण्या गेलं व्यस्त जाईल. का पाहिजे त्याचे निद्रा पाहणे पणही त्याचं निद्रा पाहणं होऊ शकत नाही. त्याप्रमाणे जो जागोनी नीट आहे तो देखणीपणा जेवी उठे. त्याप्रमाणे तू ते देखून नीट आहे. अरे सांग देवा, तू ते देखून मी तुला पाहू. मी कसा होतो, मी शागेन होतो. कसा होतो मी काही न बोलू, मी काहीच राहत नाही. तुला पाहिल्यानंतर मी काहीच राहत नाही, अशी माझी स्थिती होऊन जाते. कसं नाही, हे काही सामान्य तसं नाही. असं आपलं कधीच होते. आपण किती देवदेवतांची दर्शन घ्या, किती साधू संतांची दर्शन घ्या, किती महात्म्याची दर्शन घ्या, आपलं असं कधी होत नाही की त्यांना पाहायला बरोबर आपण विसरून जातो. आपल्याला आपण जुळून जातो. आपण पाहणारे किंवा ते पाहणारे शिल्लक राहतात. हे आपल्याला पाहत होता, आपण त्यांना पाहतो. इकडल्यावर तसं नाही. तुला पाहत असताना मी संपूर्ण केले काय तुला असं का व्हावं. ज्ञानाला स्वतः आपलं स्वरूप आहे, आत्म्यामध्ये आणि जे अज्ञानी असतात ते जेव्हा दुसऱ्याकडे पाहतात तेव्हा त्यांना आपला दिसतो ना. आपण आता पाहिलं की त्याला समजलं आपण बोलतो दिसतो नाही. तेव्हा तू चांगोळाला चांगोळाच्या त्या देहाकडे पाहत आणि त्या देहामध्ये जे भाव त्यांचा जो आहे चांगोळाचा तिथे बाजूला साधून त्याच्या आत्म्यांची शिरतात आणि आत्मा आपल्या शिकला आपल्या एकच जेव्हा आत्मा गुण थोडे किंवा चांगल्याचा आत्मा वेगळा आहे, माझा आत्मा वेगळा आहे, आत्मा म्हणून जेवढा जेवढा आहे तो एकच आहे, एकच आहे, एकच. आत्मा आत्म्यामध्ये गेल्यानंतर तो एकूण गेला आत्मा ज्ञानवंत दिसते. ज्ञानवंतात नीट ठाके काही न होईल, मी शिल्लक राबलेले समजेल. तुला पाहत असताना माझं स्वरूप तुझ्या स्वरूपामध्ये लिहून असं जेव्हा एखाद्या महात्म्याचं आत्मस्वरूप एखाद्यामध्ये शिरतं त्यावेळेला तोही आत्मस्वरूप. आत्मस्वरूपाला जेव्हा स्पर्श होतो किंवा ते प्रविष्ट होतं त्यावेळेला तो जरी खाचा पातळीत असला तरी तो सुद्धा आत्मता आहे त्याच्यामध्ये सुद्धा. जरी तो देवभावात असला तरी त्याच्यामध्ये आत्मा असतो. परंतु आत्म्याचा आत्म्याला स्पर्श झाला तर झाला की त्याचा देवभाव घेऊन जाता आणि त्यामुळे त्यांना म्हणतात मी तुझ्या आत्म्याकडे पाहणार की मी तू एक होऊन मी राहतो.
अतिशय महत्वाची ओळी असं सगळं सांगतात. आणि या ओळीची जेवढे जेवढे कोणी सद्गुरू असतील असे आपले पण जे कोणी करत होती अशा सद्गुरूंनाही हा मार्ग दाखवलेला आहे. तुम्हाला तुमच्या शिष्याला आत्मविश्वासाचे बोलण्यात येतात. गुरु शिष्याला आत्मसंतान येऊ शकतात. स्पष्ट गुरुशिवाय आत्मज्ञान ब्रह्मज्ञान कोणी देऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही. मग असे कोणी जे गुरु व्यक्ती जे आत्मज्ञानी आहेत आणि ते आपल्या शिष्याला आपल्यासाठी करू इच्छित आहे, त्यांना दाखवलेला हा अखंड बुद्धी असा शाश्वत मार्ग आहे. शाश्वत मार्ग आहे. रासायनिक विज्ञानाचा साथ हा मार्ग चालू जे असे आत्मज्ञानी सद्गुरू व्यक्ती शिष्याला, ते सद्गुरू आपल्या शिष्याला आपल्या असा हा संदेश म्हणा, उपदेश म्हणा, बोध म्हणा, मार्गदर्शन म्हणा, हे पुढे येणाऱ्या सगळ्या सद्गुरूंना ज्ञानाने या ओळी दिली. म्हणून किती महत्वाची. पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यातल्या सद्गुरूंना आणि शिष्यांना ज्ञानवांचं हे मार्गदर्शन. सुद्धा भगवंताचे अवतार मला मिळत होते. कधी भगवंतांनी कार्य केलं जगामध्ये, या कार्यासाठी भगवान अवतार घेतात. हेच अवतार त्या विज्ञान शिष्यांना साधकांना शिकावं देण्याचं काम केले. सद्गुरू प्राप्त ज्ञानाचा चांगला प्राप्त झाल्यासाठी महान भाग्य. चांगले इतर दुसऱ्या कुठल्याही गुरुच्या मार्गदर्शनाने जी स्थिती प्राप्त करू शकला नसता. चांगलं किती जरी समजून सांगितलं तर तू असं कसं वाढ अंगा सोडून द्यायचं, गर्व टाकून द्यायचं, अशी नको इथे सांगितलं तर तुझं सगळं वाचून बसलेला होता. शास्त्र पुराण सगळं ज्ञानी होता. तू त्याला आत्मज्ञानाकडे मिळवण्यासाठी ज्ञानाला पाहिजे होते. आणि ते तसे गुरु मिळाल्यामुळे चांगले आत्मज्ञानी झाला. आता देव आपल्याला असं सांगताय की झोपेमधून जागा होतो त्याला निद्रा कधी पाहताय. आता झोप जी असते ना ती अज्ञानाचं लक्षण. अज्ञानाचं आपण झोपेमध्ये सगळं अज्ञानी होतो. किती ज्ञानी असा जागृतीमध्ये किती ज्ञान प्राप्त करा, एका झोपलाही तुमचं सगळं ज्ञान त्या झोपेमध्ये गेलं. झोपेमधला विषय झोपलेला असतो तो पूर्ण अशा अंधारामध्ये अज्ञानामध्ये असतो. त्याचं ज्ञान हरवलेलं असतं. त्याचं मन बुद्धी चित्त वगैरे इंद्रिय आहे विसरून जात असतात. म्हणून झोप ही जी गोष्ट आहे ना ही अज्ञानाचं प्रतीक सांगतात. म्हणून आपण झोपेमध्ये सगळे लोक अज्ञानी आणि तुला उठलं जागाने राहिले की तुला सज्ञान होऊन ज्ञानी होऊन हे आपला बरोच उद्योग आहे. पण कल्पना करा त्या आत्मराजाने जर आपल्याला असं केलं तर तो आत्मराजा राहतो. आपण जरी झोपलो तरी तो आम्हाला जाग आणणारा झोप आणणारा स्वप्न दाखवणारा शिकायला आहे. त्याच्यामुळे हे
मी आपल्याला अवस्थांचे भूमिका झोपेचा जागेपणाचा किंवा स्वप्नाचा अनुभव देता तो आत्मा जागच करतो. ज्ञान असं म्हणतात की समजा आता आपण झोपलो आत्म्याने येतात आपलं ज्ञान सगळं हरवलं समजा त्यावेळेला आत्मा जागाच आहे आपला मग त्या आत्म्याने समजा असं केलं की सगळं पुसून टाकलं आपला आत्मा वेगातून ज्ञान ते समजा ते दाखवून काय जगाचं ज्ञान घ्यायला काय करायचं त्या आत्म्याने सत्यानं आपण आत्म्याचं ज्ञान तर घेतलो आत्मा आपल्यामध्ये असून तुझा आत्म्याचं ज्ञान नाही त्याची माहिती नाही त्याची आठवण नाही त्याचं स्मरण नाही मग त्या आत्मरागाला जरा असा राग आला अरे मी याच्या देहामध्ये राखून दिवस राहतो त्याचं काम पाहतो सगळा देह ठेवतो जिवंत काय करू या ज्ञानावर आगमन करतो ना हे बाह्य ज्ञान हे ज्ञान बाकीची सुद्धा बाकी कोणी जाते अशी जर महाराज आपली गोष्टी पाठीचीच गेली आणि जर उठलो आपण प्रोफेशनल असलो आपण तुला बाळ द्यावा लागेल आपल्याला तुम्ही सगळं गेलं ना वाचलेलं ऐकलेलं सगळं गेलेलं आपण पुन्हा बालवर्गामध्ये सुद्धा जाण्याचे नाही करणार खूप आपल्याला त्याला जमून घे त्याला बाहेर कधी कारण ते ज्ञान त्याला त्या संसारात उद्योगाला पडतं ना नाही का तसं ते ज्ञान त्या बाईला स्वतः घेतो ना तुला कसं करावं कसं नाही काय टाकावं काय करावं तिचं ते ज्ञान काय तिचं ज्ञान काढून घेतं लोकांमध्ये काय स्वतः केली होती ती सांगेल मला आता काहीच सुचत नाहीये झोपेपुढे मला सगळं यायचं पण मला ती झोप लागून गेली ना त्या झोपेमध्ये माझं सगळं निघून गेलं कसं तात्पर्य असं आत्मा अत्यंत करावी आहे त्याची तो आपल्याला झोपता आणतो झोपेमध्ये सगळं विसरायला लावतो परंतु असलेलं की गाठवणे आपलं ते गाठवण ठीक होतं आणि जागा झाला की पुन्हा ती जागा नाही इतका द्यावं आत्माकडे आहे तर त्याचं स्मरण त्याचं चिंतन त्याचं मनन त्याची साधना कसं करायला ज्याला म्हणतात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जागृती जाग होणं झोपणं आणि स्वप्न पाहणं या तीन अवस्था आपल्या सतत चाललेल्या आहेत जन्मापासून मरेपर्यंत या तीन अवस्थांचा अनुभव आम्ही दररोज घेतो झोप येते स्वप्न पाहतोय सगळ्या वेळेला जाग येते जागा राहतो या ज्या तीन अवस्था साध्या येतात जातात वेगळ्यात जातात एक गेली दुसरी येते दुसरी गेली तिसरी येते अशा फिरत असतात त्या परंतु या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था भासमान आहे नाशवान आहे परिवर्तनशील आहे बदलणाऱ्या आहे त्या नित्य नाहीत याच्यासाठी गोष्ट आता सारख्या फिरत ना आता आपण जागे अथवा थोडा वेळ एक तास झोपून जातो सगळं दिसतात पुन्हा उठतो पुन्हा गेलं स्वप्न गेलं झोप गेली सगळं गेलं तुला म्हणजे जाग झोप स्वप्न हे सतत चालू असते
मग या ज्या देहाच्या अवस्था आहे, ज्या देहावर येणाऱ्या ज्या 3 अवस्था आहेत, या खऱ्या नाही. पण आपण जागृतीला खरंच मानतो, झोपे खरी मानतो, पण आपल्याला सगळं अनुभव येतो. झोपेचा झोपेचा अनुभव येतो, स्वप्नाचा अनुभव येतो, जागृतीचा अनुभव येतो, आणि आम्ही म्हणतो की नाही या खऱ्या अवस्था. खरं त्याला म्हणतात की जे सतत सारखी तेच राहतात, अखंड एकच तेच व्हायला पाहिजे, त्याला खरं म्हणतात. हा मनुष्य खरं बोलतो ना, कारण काल जे म्हणत होता ना ते हेच म्हणत होता, आता म्हणतोय ना हेच म्हणतोय, आणि उद्याही जेव्हा म्हणेल ना तेव्हा असंच म्हणत, तेव्हा ते खरं होतं ना. या अवस्था कशा आहेत का, या बदलणाऱ्या अवस्था आहेत, आणि बदलणाऱ्या अवस्था ज्या आहेत त्या परिवर्तनशील अवस्था आहेत. खरी अवस्था काय हो आमची, जी अखंड राहते, ही आहे तुरी अवस्था. आत्माचा पत्ता नाही, तशी ज्या तुरी अवस्थेमध्ये आम्ही अखंड राहतो त्या अवस्थेचा मला पत्ता, ही अशी अवस्था आहे आमची तुरी अवस्था. आणि ही तुरी अवस्था म्हणजे आत्मस्थितीची बरोबरीची अवस्था, अशी अवस्था आहे. ज्ञानोबा आपल्याला शिकतात, त्या चांगल्याला सांगतात, अरे चांगल्या त्या तुरीचा तरी तू अनुभव घेतला का, कदाचित त्यांनी घेतलाय असेल, तो समाधीमध्ये जात होता, परंतु तुझ्याच्या लगेच पुढची अवस्था जी आहे ती आपली स्वरूपाची अवस्था, तुलाच आपली स्थिती प्राप्त होते. म्हणून आपल्याला सुद्धा या साधनेने तिसरी अवस्था प्राप्त होते, आणि तुरी अवस्थेतून आपण आत्मस्थितीने जाऊ शकतो. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, तुरीचा अनुभव मिळण्यासाठी काय करावे, किंवा ती शुद्ध अशी आत्मस्थिती प्राप्त होण्यासाठी काय करावे. तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्ञानोबा सांगलेले, ज्ञानोबा आपला अनुभव सांगलेले. ज्ञानोबा आम्ही पूर्ण अहंता भेटलो, सैव आम्हीच दाटलो, जपलो ना प्रगटलो पूर्ण होऊन. अरे चांगलेवा, आम्ही आत्मस्वरूपात, आत्मस्वरूप हीच खरी आपली शेवटी आणि कायम टिकणारी अशी अवस्था आहे. ही चिरंतन अशी अवस्था आहे, नित्य अशी अवस्था आहे, अखंड राहणारी अवस्था आहे, आणि महाआनंदाची सुखाची अशी अवस्था. तेव्हा ज्ञानोबा आम्ही अशाच त्या अवस्थेमध्ये राहतो. आम्ही पूर्ण अहंता भेटलो, ही जी पूर्ण अहंता आहे, अहंता म्हणजे अहंभाव, आमचा जो अहंभाव आहे हा पूर्ण नाही, हा देहाचा अहंभाव, देह भाव आहे. मी देहाला मी समजतो, हा खरा अहंभाव नाही. खरा अहंभाव आहे मी आत्मा आहे, मी तिथे मी आहे, आणि मी देह आहे इथे मी म्हणतो. तेव्हा दोन मीपणाने आम्ही व्यवहार करतो, एक देहाच्या बाबतीत आणि आत्म्याच्या बाबतीत. परंतु ज्ञानोबा म्हणतात, तू जेव्हा देह समजून स्वतः व्यवहार करतो तेव्हा तू जीव भावात सांगतो, खरा अनुभव नाही काय. कारण त्या आत्म्याकडूनच चेतना घेऊन देहाला सजीवता दिली. देह आपला जिवंत का, आत्म्यामुळे, आत्म्याची चेतना घेऊन. तर ही जी अहंता आहे देहासंबंधीची ती खरी नाही. खरी अहंता जी आहे ना ती आत्मस्थितीची अहंता आहे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे ही खरी अहंता आहे, आणि मग अशा अहंतेने आम्ही
मीच दाखला, मीच सगळीकडे, मी जरी आत्मा आहे तर मीच आत्मस्वरूपाने सर्वत्र पसरलेलो आहे. माझंच आत्मस्वरूप सर्वत्र सर्व विश्वामध्ये व्याप्त झालेलं आहे. ज्ञानवंता अनुभव आहे ते स्वतः आत्मस्वरूपामध्ये राहून सर्वत्र आत्मस्वरूपामध्ये व्याप्त आहे असं अनुभवतात. मालपणोला प्रगटो कोणाहून, आणि म्हणून मग आम्हाला प्रगती होता येत नाही ना, जगता येईल. कोणासाठी बघलो आणि कोणासाठी प्रगट झालो असं नाही यांचं. आणि सदैव उघडे आहे. आता सगळं आहे ना ते कुठे नसतो, जो सर्वीकडे सर्वत्र सर्व व्याप्त आहे ते कुठे ना पालवतो. त्याच्यामध्ये दुसरी व्यक्ती तेव्हा तो आत्मा कुठेही कोणाच्यासाठी लपत नाही किंवा प्रगटही होत नाही. लपला नाही तर प्रगट काय झालं, तो आहे तसाच आहे सगळं. प्रगट जो झालेला आहे तो दिसतो तो मला भेटत आली खरा प्रश्न आहे. आत्मा तर आहे सगळीकडे आहे, बाहेरही आहे. पण बाहेरचा आत्मा प्रगट जरी असला तरी तो आम्हाला कधीही न समजणारा आहे, कधी कळणारा नाही. कारण आमची बुद्धी, आमचं ज्ञान, आमचं जे आहे इंद्रियांचं ज्ञान ते त्यात आत्म्यापर्यंत पोहोचू शकते. आत्मा हा ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही इंद्रियांनी. इंद्रिय त्या आत्म्याला पाहू शकत नाही, म्हणून डोळे त्याला पाहू शकत नाही, कान त्याला ऐकू शकत नाही, जीभ त्याची चव घेऊ शकत नाही, हात त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या पुढे जायचं म्हणून म्हणतात आता तुम्हाला शुद्ध स्वरूपाची जी मूळ अहंता आहे ना ती अनुभवाची असेल तर काय करा, म्हणतात तुम्ही आता त्या आत्मस्वरूपाला जाण्याचा जो मार्ग आहे तो शोधून घ्या आणि तो मार्ग दाखवणारे सद्गुरू दिला. आत्मस्थितीकडे नेणारा जो मार्ग आहे आम्हाला त्या मार्गाचा परिचय करून घ्या, त्या मार्गाचा अभ्यास करा, त्या मार्गाची साधना करा आणि मग तुम्ही त्या मार्गाने पोहोचू शकता. आणि किती आपण भाग्यवान होतो. आपली ही जी साधना आहे शक्तिपाताची साधना, महायोगाची साधना, ही साधना ज्ञानवाची पण आहे. त्यामुळे ज्ञानवा आपले सरकार या मार्गातले आचार्य आहे, गुरु आहे, गुरु. ज्ञानवांचे जे मार्गदर्शन आहे ना हे आम्ही ऐकलंच पाहिजे आणि या मार्गदर्शनाप्रमाणे चाललं पाहिजे. तेव्हा ज्ञानवांचा तुला खरं दर्शन घ्यायचंय का, तुला खरं ज्ञान प्राप्त करायचं का आपल्याचं, ते ज्ञान म्हणजे काय हे तुला माहिती पाहिजे ना. आता ज्ञानाच्या बाबतीत जेव्हा आम्ही बोलतो ना त्यावेळेला ज्ञान म्हणजे काय, इंद्रियांनी प्राप्त होणारी माहिती, याला आम्ही ज्ञान म्हणतो बरं का. उदाहरणार्थ आपण खूप फिरलो, ठिकठिकाणी जाऊन आलो, ते पाहिलं, हे जे आम्ही पाहिलं, जमवलं, ऐकलं, हे जे होतं जमवलं त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. किंवा काही ग्रंथातून वाचतात, एक मुलांनी पाहिलं वाचलं किंवा ज्ञान म्हणजे हे असं ज्ञान म्हणतात, त्याला ज्ञान म्हणत नाही. इंद्रियांनी प्राप्त होणारं जे ज्ञान आहे ते नश्वर आहे. आम्ही जे ज्ञान म्हणतो, आम्ही ज्ञानी आहोत, आम्हाला सगळं कळायला लागलो, आम्हाला सगळं माहिती आहे असं जे आम्ही म्हणतो, ज्ञानासाठी सगळं ज्ञानी. मग काहीच ज्ञानाचे लक्षण, ज्ञानाचे लक्षण कशाला ज्ञान म्हणतात. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.
ज्ञान म्हणजे काय? बाकी गोष्टींचं ज्ञान ज्ञान आहे आणि आम्ही या जगामध्ये त्याला सोडूनच बाकीचं सगळं ज्ञान ज्ञान म्हणतो. म्हणजे हे संत सत्पुरुष आपल्याला ज्ञान काय सांगतात आणि आम्ही काय समजतो. आईचं ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण. हे जे आत्मज्ञान आहे ना, हे प्राप्त करण्यासाठी आपणच आपल्याला आत काढतोय. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आम्ही ज्ञान 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 म्हणतो. दुसरा मिळेल याच्यात माहिती नाही. प्रवचना ज्ञान म्हणजे आपल्या ठिकाणी असलेला जो आत्मा आहे, आपल्या राजाचे याचा शोध घेणं, त्याच्याकडे जाणं, हे ज्ञान सांगतात. आता एक तुम्हाला पाच मिळत असा त्या ग्रंथातला हा अतिशय जीवनामध्ये क्रांती घडून देणारा ग्रंथ आहे. त्याचं नाव ऐकले असेल. कमी हा ग्रंथ वाचला पण आहे मात्र अपूर्ण ग्रंथ. आद्य शंकराचार्यांनी शंकराचार्य लिहिलेला, त्या आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे अपरोक्षानुभूती. काय नाव आहे? अपरोक्षानुभूती. असा ग्रंथ. या अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्यांनी भगवंतांनी इतकी सुंदर माहिती दिलेली आहे. विविध प्रकार अंगाने अशी ती माहिती दिलेली आहे की अपरोक्षानुभूती प्राप्त व्हावी. अपरोक्षानुभूती म्हणजे तरी काय हे अजून आपल्याला माहिती. अपरोक्ष परोक्षानुभूती असते आणि अपरोक्षानुभूती असते. दोन प्रकारच्या अनुभूती असतात बरं का. परोक्षानुभूती कोणती? अक्षर हा परम डोळ्यांच्या पलीकडे असलेली काही माहिती असते, ही माहिती कळणं म्हणजे परोक्षानुभूती. इंद्रियांनी, कानांनी, डोळ्यांनी, अन्य मार्गाने दिसलेले मनाने प्राप्त होणारी ही जी अनुभूती ही परोक्षानुभूती. आणि आम्ही सगळी परोक्षानुभूतीमध्ये रमलेलो असतो. याशिवाय दुसरी अनुभूती आहे ही अपरोक्ष आहे. ही साक्षात प्रत्यक्ष आहे. तिला अपरोक्ष म्हणतात. ती कशी बुवा? ती प्रत्यक्ष म्हणतात. त्याच्यासाठी उदाहरण सांगितलं. समजा आपला एक मित्र आहे, तो मित्र कसा झाला? आपल्या कॉलेजमध्ये असेल, शाळेत असेल, आपल्या घराजवळ असेल, काही या निमित्ताने तो मित्र होता, जिव्हाळ्याचा मित्र आहे. परंतु तो काही कारणाने लांब गेला आणि बरेच वर्ष झाले. आता त्या मित्राला आपण विसरून गेलेलो, बराच काळ गेला, त्याच्यात आठवण सुद्धा राहिलेली. जसं आपण आपल्याला विसरून गेलो तसा तो मित्र आपण खूप विसरून गेलो होता. जो आपण पूर्ण विसरलेलो आहे तो आपल्याला कसा ओळखता येईल? आणि असं बघून गेला असेल ना, तो म्हणजे आपण लहान असताना तो मित्र होता, आता तो खूप मोठा झाला असेल, काय झालं असेल,
तोच मित्र आता काही कारणानिमित्ताने त्या गावामध्ये आलाय. मग त्याचं नाव म्हटल्याला माहितीये की आपला त्या नावाचा तो विषय. आता कोणतरी सांगितलं, अहो तुमचे ते मित्र होते का, त्यांचं नाव आहे बरोबर आहे. आता ही जी माहिती कळली आपल्याला, ही परोक्ष माहिती आहे त्या मित्राची. त्याचं नाव ऐकलं आपण, मग त्याची आठवण झाली आम्हाला. अरे हा, आम्ही दोघं बरोबर होतो, खेळत होतो. ही जी माहिती झाली ना, हे जे ज्ञान झालं ना त्या मित्राचं, त्याला परोक्ष ज्ञान. मग मी सांगितलं म्हणे, आणि मग त्या मित्राला माझ्या घरी घेऊन गेलं. मी काय त्याला उठू शकला नाही. जरी तुम्हाला मी तिथे गेलो मंडपावर लग्न द्यायला असेल एखाद्या वेळेला, तिथे मला काय झालं, त्यालाच माझ्याकडे मग त्याच्याबरोबर आणखी 200 लोक आले, बसले त्याचे. त्याला कोण ओळखतो, मित्र आहे, नाव कळलेलं आहे, त्याला बोलवलेलं आहे. तिथे समजा मित्र आता बसलेले सगळे, आपला तोच म्हणतो की अरे मी तुझा मित्र आहे, आणि तो म्हटल्यानंतर बघ याला आणि तो त्याला जाऊन हे अपरोक्ष प्रत्यक्ष पाहिला. प्रत्यक्ष ज्ञान झालं. माझा मित्र कसं आहे प्रत्यक्ष बघायला आता, तसं आपल्याला प्रत्यक्ष अनुभव करणं हे अपरोक्ष. शंकराचार्यांनी अपरोक्षानुभूती त्याला समजून मिळतं आपलं त्यालाच नको. आणि आजच वर्तमानपत्र असं की अपरोक्षानुभूती अतिशय सुंदर करते. मी किती कसं वर्णन करू, मला त्या ग्रंथाने अतिशय वेळ लावलेला. म्हणून बघा त्यातल्या ज्ञान म्हणजे कशाला म्हणतात ते आचार्य सांगतात, शुक्राचार्य सांगतात. आचार्य म्हणतात ब्रह्मैवाहं समाशान्तः सच्चिदानंद क्षणः नाहं देहो असद्रूपा ज्ञानं विमुच्यते इति. संस्कृतसारखी भाषा काम करते. ब्रह्मैवाहं बोले अहम ब्रह्मास्मि, ये देह नहीं है, कसा ब्रह्म समान सच्चिदानंद सत पण आहे, चित पण आहे, आनंद स्वरूप पण आहे. सच्चिदानंद लक्षण नाहं मी देह नाही. हे इतकं ठासून ठासून आचार्यांनी सांगितलेले की तू देह नाहीच आहे, आणि ते त्याचा आम्ही सोडत नाही. नाहं देह, मी देह नाही. पण हे कसं आहे, असत आहे, सत नाही. तो आत्मा कसा आहे, सत आहे. ज्ञान कसे त्याचं सत आहे, आणि देह कसा आहे, असत आहे. मरणार आहे ना, जाणार आहे ना, म्हणून त्याला असत म्हणतात. असत रूपो नाहं देहो असत रूपो ज्ञानं विमुच्यते. असं ज्याचं ज्ञान होतं त्या कालकाच्या शहाण्या माणसांनी, ज्ञानी माणसांनी त्याला ज्ञान म्हटलेले.
लगातार समझायचं शांत सच्चिदानंद स्वरूपी आहे, मी देह नाही, देह हा असत आहे, अशी जी ज्ञानाची स्थिती असते त्याला ज्ञान म्हणतात. हा एक श्लोक सांगतात मला 24वा श्लोक आहे, 29वा श्लोकामध्ये आचार्य म्हणतात, निर्विकारो निराकारो निर्मद्योऽहं अव्ययः नाहं देहो असद्रूपो ज्ञानं विचिन्त्यते. म्हणतात मी कसा आहे, निराकार आहे. आणि आपण आकार जाणून मी ते म्हटलं की आकाराला आत्मा कसा आहे, निराकार आहे. त्याचं ज्ञान निराकार आहे. निर्विकारो विकार नहीं है, निराकारो है. निरवध्य निरवध्य म्हणजे अवध्य शब्द नाही, अवध्य म्हणजे पाप करणारा आणि निरवध्य म्हणजे पुण्यवान. कसा आहे, पुण्यशील कसा आहे, अव्यय चीज न होणार असत रूप असत देह नाही, ज्ञानम विचिन्त्यते त्याला ज्ञान. लक्षण सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. त्यांनी दोन श्लोक आठवण घेतलेले अंधार होणार एवढे काय साधनं जाणार होते का आत्मा झाले का अनुभव झाले. संगाला विषय आहे आहे तो देखणेपणा देवी हे बघा, देवी तुझे देखोनी शके काही नको आणि हा विषय इतका गोड असेल, इतका गोड असेल मला तरी कंटाळा येतो. तुम्हाला ऐकून कंटाळा कठीण होतो. म्हणजे अनुभव लावला आपण एक दृष्टिकोना लावलोय कसलं पाहिजे हे काय या दिवसात आपण दिवाळीमध्ये संविधान करायला त्याच कशा कशाची बाजू तसंही आणलंय त्यांना निघाल्यातून म्हणून लावले बाकीची